आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। औंढीमध्ये ऊसफडात आढळली बिबट्याची 3 पिल्ले। वन विभागाने सह्याद्री वॉरियर्सकडून रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी। शिराळा तालुक्यातील मौजे ओढी येथे श्री विकास जालिंदर पाटील यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू असताना बिबट्याची 3 पिल्ले आढळल्याने परिसरात खळबळ उडाली। मात्र वन विभाग आणि सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सच्या पथकाने तत्काळ धाव घेत या पिलांना सुरक्षित ताब्यात घेतले असून त्यांना आईच्या कुशीत परत सोडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। विकास पाटील यांच्या शेतात ऊस तोडणीचे काम सुरू असताना मजुरांना अचानक बिबट्याची 3 पिले दिसून आली। याची माहिती मिळताच औंढीचे सरपंच सुशांत पाटील यांनी तातडीने वनरक्षक दत्तात्रय शिंदे यांना दूरध्वनीवरून कळवले। घटनेचे गांभीर्य ओळखून वन विभागाचे पथक आणि सह्याद्री वॉरियर्सचे संस्थापक प्राध्यापक सुशील कुमार गायकवाड यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी धाव घेतली। वनपाल अनिल वाजे, वनरक्षक दत्तात्रय शिंदे, रजनीकांत दरेकर, प्राणीमित्र धीरज गायकवाड, नामदेव सिर आणि संतोष कदम यांनी पाहणी केली असता त्यात 1 नर आणि 2 मादी अशी एकूण 3 पिले असल्याचे स्पष्ट झाले। ही पिले सुरक्षितरित्या एका कॅरेटमध्ये ठेवण्यात आली आहेत। बिबट्याचा वावर असलेल्या क्षेत्रात काम करताना काय काळजी घ्यावी, विशेषतः लहान मुलांना सुरक्षित कसे ठेवावे याबाबत वन विभागाने ऊसतोड मजुरांना मार्गदर्शन केले। जोपर्यंत ट्रॅक्टरमध्ये ऊस भरण्याचे काम पूर्ण झाले नाही तोपर्यंत रेस्क्यू टीमने तिथेच थांबून मजुरांना सुरक्षा कवच दिले। पिलांची त्यांच्या आईशी बिबट्या मादेशी भेट घडवून आणण्यासाठी वन विभागाने रात्री उशिरा ऑपरेशन राबवले आहे। ज्या ठिकाणी पिले सापडली तिथेच त्यांना सुरक्षित ठेवून हालचाली टिपण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत। ऊस तोडणीचे काम संपेपर्यंत या परिसरात वन विभागाची रेस्क्यू टीम तैनात असेल। बिबट्या मादीवर आमचे पूर्ण लक्ष असून नागरिकांनी घाबरून न जाता वन विभागाला सहकार्य करावे असे वनपाल अनिल वाजे यांनी सांगितले। या मोहिमेत अक्षय डांगे, रणजित सातपुते यांच्यासह सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सचे सदस्य आणि शिराळा वन विभागाचे कर्मचारी सक्रिय सहभाग नोंदवत आहेत।